मराठ्यांना आरक्षण मागतात म्हणजे कुठलं त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतात आणि ही काय मेहरबानी नाही आहे आणि हे तुम्हाला द्यायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रामध्ये तुम्ही केंद्रात राज्यात या ठिकाणी राज्य करताय. वचनं तुम्ही पाळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, पण तरीसुद्धा या ठिकाणी आरक्षणाचा आजसुद्धा त्या ठिकाणी सुरुवात झालेली नाही. मेरा ये कहना है मराठा समाज का जो आंदोलन है उसको मेरा पूरा सपोर्ट है और मैं इनके साथ में हूँ. मराठा समाज के आरक्षण को लेकर पिछले कई दिनों से आमरण अनशन पर बैठे मनोज झरंगे पाटिल के समर्थन में पूरे राज्य में अलग अलग जगह पर आंदोलन चल रहे हैं. उसी की एक कड़ी में मीरा भाईंदर शहर के गोल्डन न्यूज़ परिसर में साखड़ी उपोषण कर रहे मराठा समाज. इस मराठा समाज के आंदोलन को कई राजनीतिक लोग भी समर्थन दे रहे, कई सामाजिक संगठनों ने भी समर्थन दिया. आज 2 अक्टूबर गुरुवार को मीरा भाईंदर शहर के पूर्व विधायक गिलबर्ट मेंडोसा साथ ही साथ सांसद राजन विचारे ने भी इस आंदोलन को भेंट दी. आपको बता दूं कि इस आंदोलन में मराठा समाज के लोगों से हमने बातचीत की, साथ ही साथ सांसद राजन विचारे ने भी अपनी प्रतिक्रिया दी. आरक्षणासाठी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आदरणीय आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी स्पष्ट आदेश दिले की या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या रस्त्यावरती जरी उतरायला लागलं तरी आपण या ठिकाणी त्यांच्या या समाजाबरोबर राहायचं आहे. तुम्ही बघितलं असेल गेले कित्येक वर्ष शांततेच्या मार्गाने या ठिकाणी सकल मराठा यांनी जे मोर्चे या ठिकाणी 57 मोर्चे शांततेच्या मार्गाने या ठिकाणी काढले होते, परंतु तरीसुद्धा या सरकारला जाग न आल्या कारणाने या ठिकाणी आमचे मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि यासाठी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी उपोषण त्या ठिकाणी चालू होतं आणि तरीसुद्धा या सरकारच्या मिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी त्या शांततेच्या मार्गाने बसलेल्या सर्व आमच्या मंडळींवरती त्या ठिकाणी लाठीचार्ज पोलिसांनी केला आणि त्याचा निषेध करावा एवढा कमीच आहे. आणि ते करत असताना आज तुम्ही बघितलं असेल सरकार त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी 30 दिवसाचा अवधी मागितला आणि 30 दिवसाचा अवधी होऊनसुद्धा त्या ठिकाणी 40 दिवस झाले, म्हणजे 10 दिवस जास्त झाले, तरीसुद्धा संयमाने मनोज जरांगे पाटील असेल आणि सर्व मराठा समाज यांनी शांततेच्या मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी सर्वांनी मागणी केलेली होती की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मला वाटतं देशातलं एकमेव असं उदाहरण आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी या आरक्षणाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल मराठा आरक्षण असेल, त्यानंतर धनगरांचं आरक्षण असेल, त्यानंतर OBC आरक्षण असेल, या कुठल्याच समाजाला या सरकारच्या माध्यमातून आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही. फक्त पोकळ आश्वासन या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मराठ्यांना आरक्षण मागतात म्हणजे कुठलं त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतात आणि ही काय मेहरबानी नाही आहे आणि हे तुम्हाला द्यायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रामध्ये तुम्ही केंद्रात राज्यात या ठिकाणी राज्य करताय आणि तुम्ही लोकांना वचन दिलेले आहेत आणि ते वचनं तुम्ही पाळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, पण तरीसुद्धा या ठिकाणी आरक्षणाचा आजसुद्धा त्या ठिकाणी सुरुवात झालेली नाही. मी लोकसभेचा खासदार या नात्याने मला वाटतं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिलेलं आहे. जसं तुम्ही गणपतीच्या सणामध्ये त्या ठिकाणी महिलांना आरक्षण मिळावं म्हणून तुम्ही स्पेशल त्या ठिकाणी सेशन घेतलं, त्याच पद्धतीने हा विषय एकदम गंभीर आहे आणि आपण त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. तर विशेष त्या ठिकाणी पार्लमेंटचं सेशन घेऊन हा विषय त्या ठिकाणी घेण्यात यावा आणि आम्हाला न्याय द्यावा. मीरा भाईंदर सकल मराठा समाजाच्या वतीनं आजचा हा साखळी उपोषणाचा दुसरा दिवस सुरू आहे. जोपर्यंत राज्य शासन आमचा मराठा समाजाला आरक्षण देत नाही
तोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेत. त्यांचं उपोषण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत साखळी उपोषण या शहरामध्ये सुरू राहणार आणि तेही शांततापूर्ण आम्ही साखळी उपोषण करतो आहे. या ठिकाणी येऊनसुद्धा आजी आमदार, खासदार, त्याचबरोबर सर्व विविध सामाजिक संघटना, मुस्लिम समाज या सर्वांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा व्यक्त केलेला आहे. त्यांचा समर्थन आम्ही स्वीकारतो आहे. पण मराठा आरक्षण हे कायमचं टिकणारं मिळावं यासाठी राज्य शासनानं लवकरात लवकर प्रयत्न करून मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणातून मुक्त करावं. जय जिजाऊ जय शिवराय. आज आम्ही जरांगे पाटील ह्यांच्या समानार्थासाठी आम्ही बसलेलो आहोत. इथे कालचा आमचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे. पण जरांगे पाटील यांनी उपोषण करण्याची सुरुवात ही पहिले 17 दिवस केलं आहे आणि आज त्यांच्या उपोषणाला 9वा दिवस चालू आहे. आणि त्यांनी कालपासून तर असं हे केलं आहे की आमरण उपोषण करण्यासाठी त्यांनी सगळ्यांना हाक दिली आहे. तर आम्ही ह्याच्या पुढचं आमचं पाऊल तेच उचलणार आहोत की आमरण उपोषणासाठी. आता आमचं साखळी उपोषण चालू आहे आणि आजचा हा दुसरा उपोषणाचा दिवस आहे आणि आमच्या इथे दररोज 7 ते 8 लोक उपोषणासाठी बसतात आणि बाकीचे येणारे आम्ही सपोर्टसाठी बसलो आहे. अभी जिस तरह से आपको पूरा महाराष्ट्र भर मालूम है कि मराठा का आंदोलन आज नहीं, गए 40 साल से मराठा का आंदोलन हो रहा है और हर एक टाइम में हर एक सरकार नहीं आती है और आश्वासन के आश्वासन मिल रहे हैं, लेकिन अभी तक मराठा को जो ठोस निर्णय आरक्षण के ऊपर हुआ नहीं है. इसकी वजह से हमारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल साहब इन्होंने आगे पीछे ना देखे मराठा के लिए वो खड़े रहे और उन्होंने आमरण उपोषण जब तक ठोस निर्णय सरकार लेगा नहीं और आरक्षण पूरा आरक्षण मतलब ठोस आरक्षण जब तक मिलेगा नहीं तब तक उपोषण से वो हटेंगे नहीं. और उनके समर्थनार्थ आज पूरा मीरा भाईंदर शहर का सकल मराठा समाज ये जगह पे साखली उपोषण कर रहा है और पूरा महाराष्ट्र भर ऐसे अलग अलग जगह पे, अलग अलग ज़िले में, अलग अलग शहरों में, अलग अलग गाँवों में ऐसे साखली उपोषण और भी मराठा समाज के उपोषण के माध्यम से मराठा आरक्षण के लिए सब मराठा समाज झगड़ रहे हैं. और मुझे विश्वास है कि अभी हम लोग मराठा आरक्षण लेके ही बाद में हमारा ये उपोषण छोड़ेंगे. सकल मराठा समाजाच्या वतीने आमचे बंधू मनोज जरांगे पाटील गेले 9 दिवस झालं अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणासाठी, आमरण उपोषणासाठी बसलेत. तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज इथे कालपासून म्हणजे 1 तारखेपासून साखळी उपोषण चालू केलेलं आहे. सरकारने या विषयाला गंभीरतेने घ्यावं आणि आता तरी मराठ्यांचा विचार करून मराठ्यांना आरक्षण द्यावं. कारण याच मराठ्यांच्या जीवावर ते निवडून येतात आणि तिकडे मंत्री, खासदार, आमदार बनून विधानसभेत, संसदेत जातात. तर त्यांनी थोडा तरी विचार केला पाहिजे मराठी समाजाचा. त्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करत आहोत की आमचा विचार करून आता तरी आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर आम्ही पण मराठे आहोत. आम्ही आता यावेळेस मागे नाही हटणार आहे. आम्ही मराठे आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणारच नाही आहे. खरं तर सरकारने मराठा समाजाचा आता अंत पाहू नये. सरकारने प्रॉमिस केलं होतं 40 दिवसात, 30 दिवसात देतो. आम्ही 10 दिवस एक्स्ट्रा दिले होते, वरचे आता 9 दिवस झालेले आहेत. सरकारने जो काही असेल कायदेशीर मध्यम मार्ग काढावा, जरांगे पाटील साहेबांचं समाधान होईल आणि मराठा समाजाचं समाधान होण्याचा मार्ग काढावा, जेणेकरून मराठा समाजाचं समाधान होईल. आता सरकारने इथून पुढे अंत पाहू नये आणि खास करून सत्ताधारी पक्षातल्या लोकांना विनंती आहे की भडकाऊ विधानं जेणेकरून समाजाचा संयम सुटेल, समाजातल्या युवकांचा संयम सुटेल अशी विधानं करू नका, जेणेकरून आपल्या आणि सरकारच्या प्रकृतीला त्याच्यापासून धोका निर्माण होणार नाही. तुमच्या मताशी मी सहमत आहे की या सर्व राजकीय पक्षाचे आमदार, माजी आमदार असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील या आंदोलनाला, कारण जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे त्यामुळे तुम्ही पाहिला असाल की अनेक आमदारांचे किंवा तहसीलदार, शासकीय प्रशासकीय कार्यालयाची जाळपोळ झालेली आहे. सगळ्या आमदारांच्या गाड्या फोडलेल्या आहेत. त्यामुळं सर्व आमदार मीरा भाईंदरमध्ये सर्व लोक जे आहेत ते येऊ पाहत आहेत. त्यांना अशी भीती वाटते आहे की आम्हालाही याला सामोरे जावं लागेल. म्हणून हे पाठिंबा देण्यासाठी एक आणि दुसरी आपल्या स्वतःच्या मताच्या राजकारणासाठी म्हणून देखील ही लोक या ठिकाणी येऊन आपला पाठिंबा दर्शवत आहेत. आम्ही त्यांना हीच विनंती केली, तुम्ही इथे येण्यापेक्षा तुम्हाला जर खरंच मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल
तुम्हाला आकर्षण असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की त्यांचा प्रश्न सुटला पाहिजे तर तुम्ही तुमच्या नेत्यांजवळ जा आणि नेत्यांशी तुम्ही या पद्धतीने बोला की मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आणि दिले नाही तर आम्ही देखील मराठ्यांच्या बरोबर राहू असं तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे की आम्ही आज निमित्ताने आज सांगू इच्छितो। 2 दिनों से चल रहे इस साखड़ी आंदोलन में कई राजनीतिक पार्टी के लोगों ने भेंट दी है। मराठा समाज के लोगों का कहना है कि यह राजनीतिक पार्टी के लोग 2 ही कारणों की वजह से अब भेंट दे रहे हैं, या तो मराठा समाज के डर से या अपनी राजनीति वोट बैकिंग के लिए यह समर्थन दे रहे हैं। आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, भाईंदर।